मी इथं उभे होते ना, मी इथं उभे मला इतकं पाणी लागलं होतं, इतकं डायरेक्ट बाहेर अख्खी पुढे होती माहिती उंची असते मग इथं तिला तो उचलून नेलं तिच्या नवऱ्याने. इथपर्यंत पाणी होतं, कितपर्यंत इथवर पाणी आलं होतं सगळं टोटल. आमचे सगळं सामान भिजून सगळं फुगलं पाणी. भांडे कुंडे साखा गाळ जाऊन बसलाय घरात. का आवडेल एवढं आम्ही लहान लहान बाळ. नंतर अर्धाच घंटा पाणी झालं, लगेच तुळशीला पाणी लागलं. पाहिजे होती. ऐका ना, 5 ठिकाणून पाणी येते. कसं काय मावणार? एक मिळी तर मावणारच नाही ना. म्हणून किती मोकळं केलं तरी पाणी पुढे ढकलणार आहे का? याच्यासारखी 4-5 पॉईंट ऑलरेडी ब्रिज होता. 2 ठिकाणी होते इथं. हे ठरायच्या आधी ना त्या 3 नावातून पाणी जायचं. बघा ना, काही झालं तर अर्धा बुजणार जास्त झाला धुळी. पाऊस थोडा इथं ना बुजणारच ना अर्धा. काय आलंय, कमीत कमी 3 फूट वरती पाहिजे. ग्राउंड लेवल जाता ना टॉप लेवलला. हे 2 वर्षाचे होते तेव्हा आम्ही इथं राहायला आलेलो आहे, माहिती का? तेव्हा पाणी शिरलंच नाही, फक्त 2 वर्षापासून पाणी शिरत आहे इथं. एवढं तरी आहे का बघा. 3 नळी ती काढली, तिकडे होती ती काढली. अख्या नळ्यात ना विथारल्या त्या 3 एवढ्या अशा 3 नळ्या होत्या. पाणी ठरतच नव्हतं. काही झालं ना याची लेवल घ्या परत आणि आम्हाला दाखवा याची लेवल किती. तुमचा उद्या नकाशा पण पाहिजे आम्हाला, प्लॅन तुमचे नॅचरल. तुम्ही कुठं किती किती मीटरवर केले तर याचे नॅचरल लेवल कुठं आहे ते कळलं आम्हाला. एवढा मोठा ओढा तुम्ही जर एवढा नळी दोन तिथं पुढं 1 फुटाची नळी, त्या नळीमुळे पण तो माल परत बसत नाही याच्यामध्ये. जर इकडून तिकडे फ्लो आहे तर ती याच्यापेक्षा जास्त पाहिजे, कमी पाहिजे. प्रेशर आहे मग मागं प्रेशर गेट होणार आहे ना. तुम्ही एमर्जन्सी मध्ये तेवढं करू शकतो आपण. ती नळीच्या जागेवर कट करून पूर्ण नळीचा हिस्सा कट करून घ्या. कन्वर्ट बॉक्स कंटिन्यू म्हणून मधून डिझाईन आहे का डिझाईन फक्त तात्पुरता पर्याय केला.